थँक्यू सो मच देवडाकी सरांचा तुम्ही आवाज ऐकत होतात मागच्या मॅचमध्ये. मराठीचा एक प्रतिम आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. खऱ्या अर्थाने खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं. दीक्षा राणे अन्विका स्पोर्ट्स मोरबी आणि त्यांच्या विरोधामध्ये द्रोण सारा पॅकर्स नांदकर या दोन टीम्समध्ये आपल्याला मागची मॅच पाहायला मिळाली, जिथे मात्र मोरबी टीमला मात्र घाम फोडला होता नांदकर टीमने. ओमकार पाटील यांच्या संघाला मात्र खऱ्या अर्थाने शेवटच्या ओव्हरमध्ये यश प्राप्त झालं. 42 धावसंख्येचा पाठलाग करत असताना दिशा राणी अन्विका स्पोर्ट्स मोरबी टीम भरपूर संघर्ष केला मैदानाच्या आतमध्ये. द्रोण सारा पॅकर्स टीम नांदकर खऱ्या अर्थाने खूप चांगला खेळ तुमच्याही माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाला. जाऊया पुढच्या मॅचकडे. आजच्या रजनीतील आणि आजच्या स्पर्धेत म्हणजे या स्पर्धेतील ही शेवटची फ्रेश मॅच आपल्याला पाहायला मिळणार. एका बाजूला पाहायला मिळेल कासर वडवली, त्याने भरपूर लांबवरचा प्रवास केला. अयूब शेख यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल कानपोली संघ. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कानपोली संघ, जो पनवेल परिसरामधील हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. टीमचे कॅप्टन सुधीर पाटील यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 5 ओव्हरची मॅच या स्पर्धेतील या रजनीतील शेवटची 5 ओव्हरची मॅच असेल. जाऊया मॅच कडे. कासर वडवली या टीमने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आणि त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पहिला बॉल, गोलंदाज तयार. पहिलाच बॉल आपण पाहतोय भन्नाट वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू डॉट बॉलने सुरुवात केलेली आहे कासर वडवली या टीमने. आपण पाहतोय कानपोली टीम बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळते. नाणेफेकीचा कॉल हरल्यानंतर आपण पाहतोय प्रथमतः बॅटिंगसाठी रोहित पाटील स्ट्राईकवरती आहेत. त्याचबरोबर आदेश मते आपल्याला पाहायला मिळते नॉन स्ट्राईककडे. लखन जाधव गोलंदाजी मार्कवरती. कासर वडवली हा ही वाईल्ड कार्ड एंट्री या टीमला मिळाली. आणखीन एक चेंडू चांगला पाहायला मिळते, निर्धाव चेंडू या स्पर्धेमध्ये. आणि आजच्या रजनीमध्ये जर पाहिलं ना तर धावा खऱ्या त्याने मोठ्या बनत नाहीयेत आणि छोटं टार्गेट चेस करण्यासाठी भरपूर संघर्ष करावा लागतो मैदानामध्ये. धारावे टीमलाही आपण पाहिलं, त्यानंतर मोरबी टीमला. दोन्ही टीम्स ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या अव्वल दर्जाच्या आहेत. लखन यांचा पुढचा बॉल मात्र ड्राईव्ह केलाय, चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हरला मात्र क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. लॉंग ऑफचा तिथे मात्र आपण नितीनला पाहतोय. एक रन कंप्लीट झाली आणि बघता बघता दुहेरीमध्ये ते केलं, कन्वर्ट केलेला. 3 धावा इथून पळून काढलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळाली रोहित पाटील आणि आदेश मते या दोन्ही खेळाडूंच्या मध्ये. आदेश मते यांच्याकडे आता मात्र स्ट्राईक पाहायला मिळणार. 3 बॉल सुरुवातीचे खूप चांगले पाहायला मिळाले. लॉंग ऑफला जे नितीन होते त्यांनी मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं, आपल्या टीमसाठी 1 धाव वाचवली. लखन जाधव गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. कासर वडवली या टीमकडनं खेळत असताना आदेश मते स्ट्राईक वरती आहे. आदेश मते कानपोली टीमची खऱ्या अर्थाने ओळख बनलेली आहे. काय बॅटिंग करतोय, सध्या चांगल्या फॉर्म मध्ये आहे. परंतु इथे LBW ची अपील जरूर केली होती, पण जर सांगतात हा खेळाडू सुरक्षितरित्याने पुन्हा एकदा खेळताना दिसणार. 4 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला. 4 धावा धावफलकावरती आपण पाहतो. कानपोली टीम बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतं. प्रथमतः नाणेफेकीचा कॉल ते पराभूत झालेत, त्यांच्या वाटेला बॅटिंग आल्या. कासर वडवली टीम एक बलाढ्य टीमच्या समोर मात्र हा संघ मात्र चांगला खेळ करेल का, तमाम प्रेक्षकांनाही देखील प्रश्न पडेल. काही वेळचा मात्र हा चेंडू खूप चांगला पाहायला मिळतो. लेफ्ट आर्म गोलंदाज कदाचित टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. सातत्याने व्हेरिएशन लखन जाधव यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. कासर वडवली टीम ज्या ज्या वेळेस खेळते त्या त्यावेळेस मात्र लखन जाधव यांचं चांगलं योगदान आपल्याला पाहायला मिळतं. यावेळचा फटका जर पाहिला तर चांगला चेंडू, परंतु त्या ठिकाणी फंबल झालेले आहेत. 2 धावा इथून कंप्लीट केलेल्या आहेत आणि या 2 धावे बरोबर मात्र टीमची धावसंख्या आपण पाहतोय एका ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 6 या आकड्यावरती बिनगडीबाद 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात.
आणि त्याचबरोबर आम्ही विनंती करतोय उरण करंजकर युट्यूबर अर्थात सन्माननीय आदरणीय प्रणितजी कोळी यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती आपलं सरचं स्वागत आहे. माजी सरपंच सरपंच चषकामध्ये आपलं आम्ही सरचं स्वागत करतो. या खऱ्या अर्थाने अगदी फेमस युट्यूबर आहेत आमचे. खऱ्या अर्थाने आपण पाहतो फिशिंगचे व्हिडिओज त्यांच्या माध्यमातून भरपूर पाहायला मिळतात आणि खूप चांगले व्ह्यूअर्स आपल्याला सातत्याने प्रत्येक व्हिडिओवरती पाहायला मिळतात. त्यांचंही आगमन झालं. त्यांना विनंती करतो या पण व्यासपीठावरती आपलं सरचं स्वागत आहे. अयूब शेख पहिलाच बॉल भन्नाट वेगाने आपल्याला पाहायला मिळतो. अगदी खुला टाकला सिंगल रन आपल्याला पाहायला मिळतं. या सिंगलच्या सहाय्याने मात्र टीमची धावसंख्या आपण पाहतोय 7 धावा दाफलकावरती. कानपोली टीमची अगदी आपण पाहतोय गाडी जी आहे ती खऱ्या अर्थाने भरपूर स्लो चाललेली आहे. जिथे मात्र पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा, त्याच्यानंतर जर पाहिलं तर दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती 1 रन म्हणजे 7 धावा दाफलकावरती. यावेळचा बॉल मात्र मिस झाला. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. अयूब शेख आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्कवरती. नुकताच झालेली रायगड प्रीमियर लीग त्यामध्ये आपण पाहिलं रायगड युवा वर्सेस ठाणे युवा ही मॅच आपल्याला पाहायला मिळाली. एका बॉलमध्ये 4 रनची गरज असताना अयूब शेखने तो मात्र चौकार लगवला आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर चांगला खेळ अयूब शेखचा आपल्याला पाहायला मिळाला. यावेळचा बॉल आणखीन एक चेंडू खूप चांगला पाहायला मिळाला. आणि सध्या चांगला फॉर्म मध्ये अयूब शेख. खऱ्या अर्थाने खारघरच्या मैदानावरती हे त्याला आता 16वी बाईक मिळाली. मॅन ऑफ द सिरीज 16वी बाईक. कासर वडवली टीमचा हा परफेक्ट ऑलराऊंडर अयूब शेख, ज्याने मात्र आतापर्यंत जर पाहिले तर 3 चेंडू टाकले, त्यामध्ये एकच जाऊ त्यांनी खर्च केला. रोहित पाटीलला पूर्णपणे शांत ठेवलाय. त्यावेळचा बॉल मात्र चेंडू हवेमध्ये. अयूब शेखने स्वतः कॉल दिलाय का झेल मात्र मी जज करणार आणि खूप चांगला झेल पकडलाय. पहिला धक्का लागतोय कानपोली टीमला. रोहित पाटील बाद झालेत. पहिली सफलता कासर वडवली टीमला ही पहिली विकेट मिळाली. रोहित पाटील हा फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज नंबर क्रमांक 3 वरती आपण पाहतोय चेतन पाटील यांना. अयूब शेख 4 बॉल आतापर्यंत टाकलेत, फक्त 1 धाव खर्च केलेली आणि 1 विकेट त्यांनी मिळवली. 7 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात, जिथे मात्र 1 विकेट आतापर्यंत गमावले कानपोली टीमने. पिटूचं दुसरं षटक. चांगली बॅटिंग करावी लागणार आहे कानपोली टीमला. चॅम्पियन संघ आहे कानपोली संघ. वेगवान चेंडू, चांगला फटका पाहायला मिळतो. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सीमारेषा पार. पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय चेतन पाटील यांच्या बॅटमधनं चौकार. 4 धावा. चेतन पाटीलने अशी बॅटिंग करावी लागेल तुम्हाला कासर वडवली टीमच्या विरोधात. स्विचिटचा फटका लगवण्याचा प्रयत्न, दांडी गुल केलेली आहे अयूब शेखने. कदाचित ऍक्शन रिप्ले मध्ये आम्हाला बघायला लागेल. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून बोल्ड झाला. सरळ चेंडू मात्र यष्टांना लागलाय आणि फलंदाज क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर कानपोली टीमचा मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर जात असताना चेतन पाटील, ज्याच्याकडे भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या कासर वडवली टीमला. पहिल्याच बॉल वरती आलेल्या डीप एक्स्ट्रा कव्हरला जो चौकार खेचला, त्याच्यानंतर असं वाटलं होतं की हा खेळाडू कासर वडवली टीमच्या विरोधामध्ये चांगला खेळ करेल. परंतु इथून दुसरा धक्का लागलाय कानपोली टीमला आणि 11 धावा दाफलकावरती 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 2 विकेट गमावलेत कानपोली टीमने.
कासर वडवली या टीम कडनं आपल्याला पाहायला मिळेल. वैयक्तिक दुसऱ्या संघाच्या वतीनं मात्र तिसरं षटक घेऊन येतोय लखन. ज्या लखनने मात्र पहिल्याच ओव्हर मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. आयुब शेख, लखन जाधव आपल्याला पाहायला मिळाले. दोन्ही दोघांच्या षटकामध्ये टोटल रन्स खर्च केलेत 11, 2 विकेट्स आपल्याला पाहायला मिळाले. पॉवर प्लेची षटक संपलेत. आदेश मते या खेळाडूवरती आता नजर असणार आहे. कानपोली टीमला जर इथून कमबॅक करायचं असेल तर या खेळाडूची बॅट चालणं मैदानाच्या आतमध्ये भरपूर महत्वाचं असणार आहे. लखन जाधव तयार होतोय तिसऱ्या ओव्हर मध्ये. पहिलाच बॉल लोअर फुलटॉस आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला खेळत मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय. तोपर्यंत मात्र 2 धावा इथून मात्र कंप्लीट झालेली आहेत. 13 धावा दाफलकावरती आपण पाहतोय. आदेश मातेची बॅट चालणं भरपूर महत्वाचं आहे कानपोली टीम साठी, कारण की 2 फलंदाज महत्वाचे बाद झालेत आणि जबाबदारी घेऊन खेळावा लागणार आहे. कासर वडवली टीमच्या विरुद्धामध्ये ज्यावेळेस तुम्ही खेळ करता त्यावेळेस तुम्हाला 50+ 50च्या वरती धावा उभ्या कराव्याच लागतील जेणेकरून डिफेंड होऊ शकतात. त्यावेळेचा बॉल मात्र ऑन साइडला खेळायचा होता, हा मिस झाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. लखन जाधवने मात्र इम्प्रेस केलंय. खूप चांगली गोलंदाजी त्याने आतापर्यंत केलेली आहे. अयुब शेख सारखा गोलंदाज तो फक्त एकच षटक हाताळतोय आणि लखन जाधवला मात्र संधी दिलेली आहे कासर वडवली टीमने की या मॅच मध्ये 2 षटक लखन जाधव हाताळेल. लेफ्ट आर्म त्यावेळेचा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आणखीन एक अप्रतिम दर्जाचा चेंडू पाहायला मिळाला आहे लखन जाधव यांच्या माध्यमातून, जिथे कानपुरे टीमच्या फलंदाजांना अर्थातच आदेश मते जो इनफॉर्म फलंदाज आहे त्यालाही मात्र शांत ठेवण्यामध्ये यशस्वी झालाय कासर वडवली संघ. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. धाव फलकावरती धावा फक्त आणि फक्त 13 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आजच्या दिवसामध्ये स्कोर होत नाहीये मैदानावरती. यावेळेचा फटका समोरच्या दिशेला खेळलेत. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला येतोय आणि खूप चांगला झेल त्या ठिकाणी जज केलाय. फलंदाज क्रमांक 3 आणखीन एक आशेच किरण मैदानाच्या बाहेर चाललाय. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय आदेश मते यांना, ज्या आदेश मतेकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षांवरती सार्थ ठरला नाहीये आणि फलंदाज क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर जाईल आदेश मते. कानपोली टीम थोडासा मात्र आपण पाहतोय संघर्ष करत असताना मैदानाच्या आतमध्ये संकटामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. 13 वरती 3 भरपूर लांबवरचा प्रवास करून आज कासर वडवली संघ मुळेखंड या मैदानावरती दाखल झाला. खऱ्या अर्थाने वाईल्ड कार्ड एंट्री त्यांनाही मिळाली. मांडा टीम काही कारणास्तव उपस्थित झाली नाही. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये आपल्याला कासर वडवली टीम खेळताना दिसते. काही वेळचा फटका मात्र चांगला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी आहेत क्षेत्ररक्षक. एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. मयूर मते आदेश मते बाद झाल्यानंतर मयूर मते आपल्याला पाहायला मिळतील. प्रीतम पाटील यांच्याकडे मात्र स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. आता लखन जाधवने आतापर्यंत 8 धावा खर्च केल्या. दुसरं षटक ते टाकतात. वैयक्तिक 1 विकेट त्यांनी मिळवली आहे. शेवटचा 1 बॉल तिसऱ्या ओव्हर मधला आपण पाहतोय. यावेळचा बॉल मात्र हेलिकॉप्टर लगवण्याचा प्रयत्न, हाही मात्र निर्धाव चेंडू. काय स्पेल आहे लखन जाधव यांचं, ज्यामध्ये 2 षटक टाकली, 8 धावा खर्च करत 1 विकेट मिळवली. लाजवाब स्पेल लखन जाधव यांच्या माध्यमातून. पूर्णपणे संकटामध्ये कानपुली संघ पाहायला मिळतो, जिथे 3 ओव्हर मध्ये त्यांच्या धावा झाल्यात फक्त आणि फक्त 14. आणि त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय गणेशजी पाटील साहेबांचं नुकतंच आगमन होत आहे. त्यांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती आपलं आम्ही सरच स्वागत करतोय. माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय मात्रे चषकामध्ये आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. या साहेब आपलं आम्ही सरच स्वागत करतोय. माचोरे मैदानाच्या आतमध्ये कानपोली आणि कासर वडवली या 2 टीम्स मध्ये बलाढ्य टीम्स आपल्याला पाहायला मिळतात. 14 धावा धाव फलकावरती लागल्यात. इथून कमबॅक करेल का कानपोली संघ? आणि कमबॅक करावा लागणारा मयूर मते यांची बॅट चालणं भरपूर महत्वाचा असणारा. प्रीतम पाटील हेही क्रीज वरती आहेत.
त्यांच्या बॅटमॅन रन्स येणंही भरपूर महत्वाचं असणार आहे. कानपोली संघ थोडासा टेन्शन मध्ये पाहायला मिळतोय, जिथे मात्र रन्स येत नाहीये त्यांच्यासाठी. कासरवडवली टीमने काही गोलंदाजी केलेली आहे. लखन जाधव, अयुब शेख 3 ओव्हर मध्ये फक्त 14 धावा खर्च केले. 3 महत्वाचे गडी बाद केलेले आहेत. नवीन गोलंदाज आपण पाहतोय नितीन वैद्य आपल्याला पाहायला मिळेल कासरवडवली या टीम कडनं. अयुब शेखचा हा संघ भरपूर लांबवरचा प्रवास करून या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतोय, खेळताना दिसतोय. आणखीन एक लेफ्ट आर्म, हाही बॉल मात्र निर्धाव. सुरुवात मात्र खूप चांगली झाली आहे याही गोलंदाजाची, जिथे मात्र निर्धाव डॉट बॉलने सुरुवात केलेली आहे. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. कानपोली टीम संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये आणि ते मोठे फटके येत नाहीयेत. ते मोठ्या फटक्यांची गरज आहे. मोमेंटम शिफ्ट करायचा आहे. यावेळचा बॉल पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळतो. कासरवडवली या संघाचे सर्वचे सर्व गोलंदाज मात्र हवी झाल्यात कानपोली टीम वरती. बॅटमधनं रन्स येत नाहीये, बॅटला बॉल लागतही नाहीये. डॉट बॉल आपल्याला वारंवार पाहायला मिळतात. कानपोली संघ आज संघाचं नाव जसं आहे ना तसं खेळ आज दिसत नाहीये प्रेक्षकांना. आणखीन एक बॉल डॉट, वाईट बॉल आहे, भरपूर बाहेर बॉल आहे. पंचांचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. हा वाईट बॉल, तिसरा बॉल आपण पाहतोय. बराच उशिरानंतर स्कोर कार्ड वरती रन आपल्याला पाहायला मिळते. 15 धावा दाफलकावरती. कानपोली टीम पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये रन्स आलेले नाहीयेत. क्वालिटीचे गोलंदाज कासरवडवली टीमचे आपल्याला पाहायला मिळाले. लखन जाधव, अयुब शेख यांनी पॉवर प्लेची षटकं टाकली. शॉर्ट बॉल होता, हुक केलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि आपल्या टीम साठी मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. तब्बल 5 धावा वाचवल्यात. गोपाल होते त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगच्या रिजनला आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या टीम साठी मात्र 5 धावा वाचवण्यामध्ये हा खेळाडू यशस्वी झाला. कासरवडवली टीम नावाला साजेसा असा खेळ करत असताना हा संघ 16 धावा दाफलकावरती. नितीन वैद्य 3 बॉल आतापर्यंत टाकलेत, 2 धावा त्यांनी खर्च केल्यात. प्रीतम पाटील आता मात्र स्ट्राईक वरती येतील. मयूर मतेने मात्र थोडस निराश जरूर केलेला आहे. यावेळचा बॉल जर पाहिला तर पुन्हा एकदा आपण पाहतोय डिपिक स्टॉक कव्हरला लॉंग ऑफ रिझनला खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु हाही बॉल मात्र बॅटला एज लागून मात्र विकेट किपर यांच्याकडे गेला. तोपर्यंत एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळाली. कासरवडवली टीम त्याच्या विरोधामध्ये कानपोली संघाची अवस्था आपण पाहू शकता. संकटामध्ये आहे कानपोली संघ. मयूर मते यांच्या बॅटनं रन येत नाहीयेत. प्रीतम पाटील ज्याने मात्र 2 बॉल फेस केलेत, 1च धाव आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करेन नितीन वैद्य याचंही देखील. नितीन पहा, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण घेतो. काय गोलंदाजी करतोय नितीन वैद्य आपल्या टीम साठी. 4 बॉल आतापर्यंत टाकून झाले, त्यामध्ये त्यांनी फक्त 5 बॉल टाकून झाले, त्यामध्ये 3 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे या ओव्हर मधला. नितीन वैद्य, लखन जाधव, अयुब शेख, नितीन वैद्य, काय गोलंदाजी केलेली आहे. यावेळचा बॉल पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपरने पंचांकडे अपील जरूर केली होती, परंतु पुन्हा एकदा पॉपिंग क्रीज मध्ये अगदी सुरक्षितरित्याने पोहोचलेत फलंदाज. 4 ओव्हरचा खेळ संपला आणि 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या मात्र दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 17 धावा दाफलकावरती. शेवटचं षटक शिल्लक आहे. 17 धावा. या शेवटच्या ओव्हर मध्ये 15 ते 20 धावा येणं भरपूर महत्वाचं आहे, अन्यथा कासरवडवली संघ अगदी सहजरित्याने ही मॅच जिंकेल. चला, दोन्ही टीमचे कॅप्टनला मी इन्व्हाइट करतोय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळणार आहे ऋत्विक अँड अन्वी 11 घनसोली आणि त्यांच्या विरोधामध्ये भावना एंटरप्राइजेस दारावे म्हणजे मच्छिंद्र स्मृती दारावे. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांच्या मध्ये सुभाषजी पाटील साहेब त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती आपला मी सरच स्वागत करतोय. माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय म्हात्रे चषकामध्ये आपला मी सरच स्वागत करतोय. अतिशजी पाटील सर आपल्याला पाहायला मिळालेत. खूप चांगलं सूत्रसंचालन त्यांच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळतं आणि आज फायनलचा दिवस आहे, तेही भरपूर बिझी आहेत. भावेश यांचा पहिलाच बॉल मात्र ऑन साइडला फिरून खेळण्याचा प्रयत्न. भावेशने सुरुवात लाजवाब केलेली आहे.
जी सुरुवात लखनने केली, जी सुरुवात अयूबने केली, जी सुरुवात नितीनने केली, ती सुरुवात मात्र करून देत असताना पहिला बॉल निर्धाव पाहायला मिळतोय. कानपोली संघासाठी रन्स आलेले नाहीयेत. फक्त आणि फक्त 17 धावा दाफलकावरती 5 षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतं. राईट आर्म द विकेटने भावेश. या बॉलचा बॉल मात्र चांगला फटका आहे. एलिव्हेशन मिळालंय का? यस मिळालं. या मागचा पहिला षटकार पाहायला मिळतोय प्रीतम पाटील यांच्या बॅटमधनं. असे अजून 2-3 फटके पाहिजेत कानपुली टीमला. षटकार येतोय. पोलीस लाईन बॉईज संघटनेचे सन्माननीय सर्वे सर्व अध्यक्ष तथा गणेश मित्र मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आमचे परम मित्र गणेश दादांचे या ठिकाणी शुभ आगमन आहे. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मनापासून या ठिकाणी स्वागत करूया. तथा आपण मंचकावर पाहतोय तुम्ही क्षेत्र कोणतं निवडता हे फार महत्वाचं नाही, तर निवडलेलं जे क्षेत्र आहे ते योग्य कसं ठरवता याला फार महत्व आहे. आजकाल यूट्यूब अगदी फेम बरेच युट्यूबर्स आपल्याला पाहायला मिळतात, पण आपल्या नावाचं ब्रँड ज्यानं निर्माण केलं अशी उरण करंजेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आपण मनापासून स्वागत करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. चल याही वेळचा बॉल मात्र ऑन साइडला खेळलेत. नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडेल तोपर्यंत 2 धावा इथून सहजरित्याने मिळतील. तिथे फिल्डिंग थोडीशी करा, परंतु जास्त नुकसान होणार नाहीये कासरवडवली टीमला. पहा या ओव्हर मध्ये आणि या इनिंग मध्ये एकच षटकार लागला कानपुली टीम कडनं प्रीतम पाटील यांच्या बॅटमधनं. आणि त्याच्यानंतरही अयूब शेख त्यांच्या गोलंदाजाजवळ गेलेत, जिथे मात्र त्यांना माहिती आहे या परिस्थितीमध्ये षटकार खायचा नाहीये, कारण की त्यांचा संपूर्ण संघ दबावमध्ये, दोन्ही फलंदाज दबावमध्ये आहे आणि तिथे तुला चांगली गोलंदाजी करायची आहे. यावेळचा फटका लाजवाब पाहायला मिळतोय. एलिव्हेशन मिळाला नाहीये, चुकी झाली. वन बाउन्स सीमारेषा पार. प्रीतम पाटीलच्या बॅटमधनं शेवटच्या ओव्हर मध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळते. चेंडू सीमारेषा पार, चौकार. 4 धावा. या 4 धावसंख्येने मात्र आता कानपोली या टीमच्या 29 धावा दाफलकावरती लागल्यात. अजूनही या ओव्हर मधले चेंडू शिल्लक आहेत, शेवटचे 2. या ओव्हर मध्ये रन्स आलेत कानपोली टीम साठी. 29 धावा दाफलकावरती. दोन्ही बॉल वरती मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे कानपोली टीमला. यावेळचा बॉल मात्र मिस झाल्यात. प्रीतम पाटील रन घ्यायची आहे, परंतु इथे विकेट मिळेल का? नाही, विकेट मिळाली. ओके, डायरेक्ट हिट झाला आणि फलंदाज आणखीन एक बाद होईल. कानपुली टीमचा मयूर मते हा फलंदाज बाद होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये. 29 वरती लागलाय हा 4था धक्का टीम कानपुली या टीमला.
जसखार आपण जेथे कुठे असाल कृपया प्रेझेंटेशन बॉक्स एरियाच्या दिशेने या. इथे आपण पाहतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. सन्माननीय गणेश पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून दोन संघ या ठिकाणी असतील. दाराबे विपक्ष घणसोली या दोन संघादरम्यान होणारा हा टॉस आणि हेड इज अ कॉल 10. आपला निर्णय सांगायचा आहे. तर 3 ओव्हरचा मॅच असणार आहे आणि निर्णय त्यांनी गुलदस्त्यामध्ये ठेवला आहे. काय प्लॅनिंग काय रणनीती असेल तो एक भाग असेल. पण चलूया आपण सामना संपल्यानंतर लगेचच मैदानामध्ये जावं अशी अपेक्षा या ठिकाणी ठेवू. याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय परेश चव्हाण यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी स्वागत केले जात आहे. मी विनंती करेन सन्माननीय सरपंच साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते परेशजी चव्हाण यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी करावा. आलेल्या प्रत्येक मान्यवराचा आदर तिथे सन्मान. इतक्या कडाक्याच्या थंडीमध्ये उशिरा देखील पाहुणे येत आहेत. ही तर खास आपल्याला गोष्ट या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. माजी सरपंच जितेंद्रजी घरत साहेब असतील, विद्यमान सरपंच अजय दादा असतील, या दोन्ही सरपंचांवर असणारे हे जे प्रेम आहे आणि आपल्या प्रेमाखातर ही सगळ्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभली आहे. चलूया इथे दुसऱ्या डावाला आपण सुरुवात करतोय आणि दुसऱ्या डावाला सुरुवात करत असताना परत एकदा आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने जाऊ आणि तिथे आवाज ऐकू रोहित भोपी यांचा. थँक्यू सो मच अतिश सर. जाऊया रनचेस मैदानाच्या आतमध्ये आणि पहिल्याच बॉल वरती मात्र मोठा धक्का लागला. आदेश मतेने मात्र मोठा धक्का दिलाय. मिस्टर आयुब शेख मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित याने मात्र कॅच पकडला आणि आयुब शेख सारखा मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर. मागच्या मॅच मध्येही असंच काहीतरी पाहायला मिळालं होतं, जिथे मात्र आपण पाहिलं दिगोडे टीमने मात्र आयुष कोळीने पहिल्याच बॉलवरती इन्फॉर्म फलंदाज भावेश नाईक याला मात्र बाद केलं आणि खऱ्या अर्थाने त्या धावा चेस करण्यासाठी भरपूर संघर्ष करावा लागला मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल मात्र समोर खेळत लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. अकाउंट ओपन झालाय कासर वडवली या टीमचं. तौफिक शेख आपल्याला पाहायला मिळाले त्या ठिकाणी. पुन्हा एकदा मिडवला चांगलं क्षेत्ररक्षण झाला. आणखीन एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या फटक्यांसाठी जात नाही आहेत अजूनपर्यंत तरी. आयुब शेख सारखी मोठी विकेट गमावली आहे कासर वडवली टीमने. कानपुली टीम इथून कमबॅक करेल का? संघर्ष कसं करायचं ते माहिती आहे मैदानाच्या आतमध्ये. 30 धाव संख्या 32 धाव संख्या रोखू शकतात. यावेळचा फटका मात्र चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक रन कंप्लीट झालेली आहे आणि दुसरी धावी मात्र खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात कंप्लीट केलेली आहे. अशा रीतीने टीमची धावसंख्या 3 या आकड्यावरती आपण बघते. 3 धावा दाफलकावरती 4 धावा दाफलकावरती लागल्यात. एक विकेट आतापर्यंत गमावली आहे कासर वडवली या टीमने. तौफिक शेख आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर आकाश. यावेळचा फटका मात्र फसलाय. नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडेल. एकच रन मिळणार आहे. तौफिक शेख एक रनने मात्र कासर वडवली संघ आपण पाहतोय पुढे जात असताना. अगदी सोपं आव्हान कासर वडवली या टीमलाही माहिती आहे. या 32 धावसंख्येचं आव्हान एवढं मोठं नाही आहे, पण या धावा कंप्लीट करायच्यात. 5 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा बॉल पुढे सरसवत खेळण्याचा प्रयत्न. हाही बॉल मात्र मिस झाला. कानपुली संघ घाम फोडेल का कासर वडवली टीमला? जिथे मात्र आपण पाहिलं मुरबी टीमने संघर्ष केला कमी धावसंख्येचा पाठलाग करत असताना. मच्छिंद्र स्मृती दाराबाई याही टीमने मात्र संघर्ष केला या विकेटवरती आणि आता मात्र कासर वडवली हाही बलवान संघ आहे. तोही संघर्ष करेल का? संघर्ष करायला भाग पाडेल का कानपुली संघ? 5 धावा दाफलकावरती पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर एक विकेट आयुब शेखची मोठी गमावली कासर वडवली या टीमने.
शेर यारो. पाच धावा. या वेळचा बॉल मात्र मिस झाला. सुरुवात मात्र चांगली पाहायला मिळते करण पाटील यांच्याही षटकाची. इथून अशा प्रकारचे चेंडू टाकावे लागणार आहेत कानपुली टीमला, कारण की धावा डिफेंड भरपूर कमी करायच्या. 32 धावा डिफेंड करायच्या म्हटल्यानंतर विकेट्स आणि त्याचबरोबर डॉट बॉल भरपूर महत्वाचे असणार आहेत. तिसऱ्या सर्कलच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक. यावेळचा फटका मात्र समोर खेळलेत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल निघून चाललाय. वन बाउन्स सीमा रेषा पार. तौफिक शेखच्या बॅटमधनं आलाय हा महत्वपूर्ण चौकार. 4 धावा. मोठा फटका असा मधीत आला, त्याच्यानंतर सिंगल जबलनेही हा टार्गेट सहजरित्याने कंप्लीट करू शकतात. यावेळचा बॉल मात्र चांगला फटका लगावला. एलिव्हेशन मिळाला नाहीये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत परंतु झेल झालाय ड्रॉप. आतातनं मात्र कॅच निसटली. त्याच्यानंतर मात्र एक सिंगल रन. टीमची धावसंख्या 9 धावा धाफलकावरती आपल्याला 10 धावा धाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक विकेट आतापर्यंत गमावलेत कासर वडवली या टीमने. अयुब शेखची मोठी विकेट गमावल्यानंतर कानपुली टीम मॅच मध्ये पुनरागमन करते. यावेळचा फटका मात्र ऑन साइडला आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा चौकार येतोय आकाश यांच्या बॅटमधनं. हा फिरून मारलेला फटका होता करण पाटील यांच्यावरती. आपण पाहतो प्रति हल्ले या ठिकाणी करत असताना P2च्या ओव्हर मध्ये पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा उचलतात दोन्ही फलंदाज. हे टार्गेट मात्र आता मात्र खूप सोपं झालं कासर वडवली या टीम साठी. यावेळचा बॉल मात्र स्विचिटचा फटका लाजवाब. बॅक टू बॅक दुसरा चौकार आकाशांच्या बॅटमधनं. टीमची धावसंख्या 18 धावा धाफलकावरती. फक्त 14 धावसंख्येची गरज असणारा कासर वडवली या टीमला शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. या ओव्हर मध्ये चांगल्याच धावा आल्यात. यावेळचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलेत. एक रन कंप्लीट झाले. दुहेरीचा प्रयत्न करतील का? नाही करणार आहे. शेवटच्या बॉल वरती हे एक सिंगल रन. या मॅच ची मात्र हवा निघाल्या. या ओव्हर मध्ये तब्बल धावा आल्या 14 आणि सोपं समीकरण 18 बॉल 18 मध्ये धावसंख्या पूर्ण करायची आहेत 13. टीम कासर वडवली या टीमला. माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय मात्रे चषक मुळेखंड आणि खऱ्या अर्थाने खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने शुभेच्छा आलेल्या आहेत. आमचे नवी मुंबईमधील महापे गावातनं 7292 यांच्या वतीनं या स्पर्धेला भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. पहिलाच बॉल मात्र लोअर फुल टॉस आपल्याला पाहायला मिळतोय आदेश मते यांचा. आदेश मतेने पहिल्या ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी केली होती परंतु दुसऱ्या ओव्हर मध्ये करण पाटीलच्या गोलंदाजीवरती चांगलीच धुलाई केलेली या दोन्ही फलंदाजांनी. समीकरण त्यामुळे भरपूर सोपं झाले कासर वडवली या टीम साठी. 17 बॉल मध्ये रन संख्या बनवायची आहेत 12. यावेळचा चेंडू मात्र हवेमध्ये आहे. मिस टाइम झाला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक अगदी सोपा जाईल आणि तौफिक शेखचा मात्र खेळ संपुष्टात आलाय. दुसरा धक्का लागतोय कासर वडवली या टीमला.
नवीन फलंदाज सुशांत मुकादम आपल्याला पाहायला मिळतात कासर वडवली या टीम कडनं. नॅक नंबर 4थ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळणारा सुशांत मुकादम. अगदी सोपं समीकरण आहे. 16 मध्ये 12 म्हटल्यानंतर सिंगल डबलनेही हा टार्गेट सहजरित्याने चेस होऊ शकतो. मोठा फटका खेळायच्या नादामध्ये मॅच मध्ये पुनरागमन करेल कानपुली संघ. या स्पर्धेची पहिलीच मॅच आम्ही पाहिलेली आहे. 18 बॉल मध्ये 14 ची गरज होती. ती मॅच 1 बॉल 4 पर्यंत आली होती आणि मांगीरदेव भवरा या टीमने तो सामना जिंकला. यावेळचा बॉल मात्र खूप चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. आणखीन एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. 15 बॉल आणि आता 12 रनची गरज आहे. सुशांत मुकादम थोडासा वेळ जरूर घेतील कारण की त्यांना माहिती आहे मॅच अगदी सोपी झालेली आहे. 12 धावसंख्येची गरज आहे आणखीन कानपुली टीम. जिथे आम्ही म्हटलं होतं कासर वडवली टीमच्या विरोधामध्ये जर तुम्हाला जिंकायचं असेल, चांगली फाईट द्यायची असेल तर 50+ धावा उभ्या करावे लागतील. जवळचा बॉल मात्र अगदी हलक्या हाताने खेळून काढले. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट झाला आणि पंचांनी मात्र निर्णय अजूनपर्यंत काहीच दिलेला नाही. या 2 धावा इथून मिळतील ओव्हरथ्रोची. आणखीन 1 रन टीम कासर वडवली या टीमला मिळेल. सुरक्षितरित्याने आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज पोहोचला होता. 2 धावसंख्येने मात्र समीकरण अगदी सोपं झालेलं आहे. आणखीन 2 धावा ऍड झाल्यात कासर वडवली या टीमच्या अकाउंट मध्ये. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 22 धावा दाफलकावरती. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आला. रनआउट साठी रिव्ह्यू पंचांनी घेतला. आता पाहूयात हा फलंदाज आमचे पंच पाहतील. थर्ड अंपायर खऱ्या अर्थाने पाहूयात खूप चांगली पंचांची भूमिका राहिली आहे आजच्या दिवसामध्ये. नॉट आउट आहे फलंदाज. अगदी सुरक्षित पोहोचलाय आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये. टीमची धावसंख्या दाफलकावरती आपण पाहतोय 22 धावा दाफलकावरती. 2 विकेट आतापर्यंत गेलेत. सुशांत मुकादम यांच्या बॅटमध्ये 2 रन्स आपल्याला पाहायला मिळाल्यात. जिथे मात्र 1 रन सहजरित्याने कंप्लीट केली. दुसरी रन डायरेक्ट हिट्स यष्टांना झाली आणि त्याच्यानंतर मात्र ओव्हरथ्रोच्या माध्यमातून 1 रन मिळाली. 14 मध्ये 10 ची गरज आहे. यावेळचा बॉल पुन्हा एकदा मिस झाल्यात. आणखीन एक चेंडू डॉट पाहायला मिळतोय. इथून कमबॅक करेल का? विकेट सोड मिळाली आहे इथे. सुशांत मुकादम यांची विकेट मिळाली आहे आणि खऱ्या अर्थाने कानपुली टीम इथून कमबॅक करेल का? जिथे मात्र सुशांत याने पहिला बॉल खेळत असताना अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न तिथे मिस झाला. त्याच्यानंतर अगदी फ्लिक केलं हलक्या हाताने. तिथे 2 धावा मिळाल्या आणि तिसऱ्या बॉलवरती विकेट मिळालेली आहे. 14 मध्ये 10 ची गरज आहे. आदेश मतेने काय गोलंदाजी केलेली आहे. 8 धावा खर्च केलेत आणि या 3 विकेट त्यांनी मिळवलेले आहेत आपल्या अकाउंट मध्ये. आदेश मते आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्ग वरती जो संघर्ष करतोय, लढतोय कानपुली टीम साठी. जिथे मात्र लो स्कोरिंग मॅच आहे. या लो स्कोरिंग मॅच मध्ये आदेश मतेचे 2 षटक भरपूर महत्वाचे होते आणि त्या 2 षटकामध्ये आपण पाहतोय खूप चांगली गोलंदाजी आदेश मतेने आतापर्यंत केलेली आहे. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय गोपाल राठोड. शेवटचा बॉल आदेश मते यांचा शेवटचा बॉल मात्र ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 1 सिंगल कंप्लीट केली आहे वेगाने. मात्र दुसरी धाव इथून कंप्लीट करत असताना फंबल झाले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि त्याच्यानंतर मात्र आखो मे इशारा. दोन्ही फलंदाज 2 धावा कंप्लीट केल्यात आणि दाफलकावरती धावा 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 24 धावा दाफलकावरती. आता समीकरण 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 8 रनची गरज आहे टीम कासर वडवली टीमला. कानपुली टीम मी विनंती करेन जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका कारण की आम्हाला भरपूर सारे मॅचेस आजच्या दिवसामध्ये कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर बक्षीस समारंभही आम्हाला पार पाडायचा आहे. त्यामुळेच विनंती करतोय थोडंसं सहकार्य आम्हालाही करा. कानपुली टीम भरपूर वेळ झाला. बारा बॉल मध्ये 8 ची गरज. चेतन पाटील गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल स्विच हिटचा फटका. लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतोय. आकाशांच्या बॅटमधनं चेंडू सीमारेषा पार चौकार येतोय. मॅचची हवा काढून देणार हा चौकार आकाश यांच्या बॅटमधनं. फक्त 4 रनची गरज आता. आकाशांच्या बॅटमधनं चौकार. त्यावेळचा बॉल मात्र यष्ट्यांच्या मागे जाऊन काय फटका खेचलाय.
फाईन लेग रिजनला येतोय हा विजयी षटकार कासर वडवली टीम साठी आणि या दुसऱ्या फेरीमध्ये मात्र क्वालिफाय केलाय टीम कासर वडवली टीमने. कानपुली टीम खूप चांगला खेळ तुमच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाला आणि इथे मात्र कासर वडवली या बलाढ्य टीमने मात्र एका चॅम्पियन टीमला पराभूत केलं, कानपुली टीमला पराभूत केलं आणि या स्पर्धेत मात्र निरोप घेत असताना कानपुली संघही आपल्याला पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला अयूब शेख यांचा संघ मात्र विजयी झालाय. वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली. मांडा टीम उपस्थित झाली नाही कारणास्तव त्यांच्या अनुपस्थितीमध्ये या कासर वडवली टीमला आपण पाहतोय खेळताना आणि तिथे मात्र मॅच जिंकली या कासर वडवली टीमने. आणि या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच ज्या खेळाडूने खूप चांगली गोलंदाजी केली आहे, ओके बॅटिंग केलेली आहे कासर वडवली टीमचा